भंडारा की मोहाड़ी में नगर पंचायत ने कचरा प्रबंधन केंद्र के लिए चौड़ेश्वरी मंदिर क्षेत्र में जमीन उपलब्ध कराई है, लेकिन कुछ लोगों द्वारा यहां कचरा जलाने के चलते नागरिकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नगर परिषद द्वारा मोहाड़ी शहर के मध्य में एक खुली जगह पर एक अनधिकृत अपशिष्ट प्रबंधन केंद्र बनाया गया था। नगर परिषद के कचरा ट्रकों के माध्यम से भारी मात्रा में कचरा यहां डाला जाता है। कई बार तो अवैध रूप से कूड़ा जला भी दिया जाता है। परिणाम स्वरूप क्षेत्र के निवासियों को दुर्गंध की समस्या का सामना करना पड़ता है। क्षणी म्हणलं तर असं आहे की हा जो महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रोडाच्या किनारीला हे नगरपंचायत जी आहे ते कचरा घालत आहे। कारण की हे जागा नेमकी अधिकृत नसताना पण इथं कचरा घालत आहे आणि वरून यांची जी जागा अधिकृत केलेली जी जागा आहे ते दुसरीकडे आहे, पण त्या जागेवर न घालताना ते लोक इथंच घालतात आणि वरून इथं कचरा जमा करून सणारी जाळपोळ करत राहतात। नंतर मध्ये काय होते की यांचे जे कचरा गाड्या जे वगैरे आहेत ते कचरा गाड्या कसं जसं 7 गाड्या यांच्याकडे आहे तर 7 गाड्यामधून 3 गाड्या चालतात आणि 4 गाड्या असाच भंगारमध्ये यांनी घालून दिल्या। त्यांच्या रेडिएटर आला, त्यांचे टायर त्याला असे लावून सणारी हे काम करत आहेत। इस बीच वाहन चालकों को राष्ट्रीय राजमार्ग पर जलते कूड़े से निकलने वाले धुएं को सहना पड़ रहा है। इससे क्षेत्र के निवासियों के स्वास्थ्य पर प्रतिकूल प्रभाव पड़ने की संभावना है और इसलिए स्थानीय निवासी और पार्षद मांग कर रहे हैं कि जिला परिषद का सफाई विभाग इस मामले को गंभीरता से ले और दोषियों के खिलाफ कार्रवाई करे। मागील 2 वर्षापासून नगरपंचायत मोहाडीमार्फत घनकचरा व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्या कडेला हा घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी केलेला आहे। नगरपंचायत मोहाडीमार्फत आपण म्हणतो की ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करण्यात यावा, पण या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी कुठलीही प्रक्रिया या ठिकाणी होत नाही। ओला कचरा वेगळा आणि या ठिकाणी आपण म्हणजे कुत्रे असतात, मेलेले मांजरी असतात, जनावरे असतात आणि या ठिकाणी कुठलाही ठराव न घेता ही जागा नगरपंचायतने या व्यवस्थापन केंद्रासाठी नियोजित केलेली आहे। त्यानंतर या घनकचऱ्याच्या साईडला नाला लागून आहे। त्या नाला लागून असल्यामुळे नाल्याचं पाणी आणि तो कचरा हा सरळ नदीमध्ये जातो आणि नदीचं पाणी सरळ आमच्या नगरवासी जे मोहाडीचे आहेत त्यांच्या नळामध्ये येतो। हा एक खूप मोठा गंभीर विषय नगरपंचायत मोहाडीमार्फत होत आहे।